नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 3 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वपूर्ण न्यूज कव्हर झाले आहे. सर्वात पहिले आपण डिस्कस करूया. आज आहे जागतिक अपंग दिन, मग त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. तर 3 डिसेंबर जो असतो हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. इंग्रजीमध्ये त्याला इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणतात आपण. ठीक आहे. काय म्हणतात? इंटरनॅशनल डे ऑफ अ पर्सन विथ डिसेबिलिटी. ओके. कोण साजरा करतं? तर WHO हा दिन साजरा करतो. ठीक आहे. आणि त्याचा मागचा त्याचा एम काय आहे? अ डे फॉर ऑल. ठीक आहे. 3 डिसेंबर जो असतो हा जागतिक अपंग दिन, अ डे फॉर ऑल म्हणजे प्रत्येकासाठी एक दिवस, असं त्यांनी एक संकल्पना मांडली होती करणं. ठीक आहे. या वर्षाची जी थीम आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जात आहे थीम. ठीक आहे. मग या वर्षाची जी थीम आहे ती आहे बिल्डिंग बॅक बॅटर टुवर्ड अ डिसेबिलिटी इन्क्लुझिव्ह ॲक्सेसिबल अँड सस्टेनेबल पोस्ट कोविड-19 वर्ल्ड. ठीक आहे. काय आहे थीम? बिल्डिंग बॅक बॅटर टुवर्ड अ डिसेबिलिटी इन्क्लुझिव्ह ॲक्सेसिबल अँड सस्टेनेबल पोस्ट कोविड-19 वर्ल्ड. ठीक आहे. बेसिकली हा जागतिक अपंग दिन साजरा करण्यामागचं एम काय आहे किंवा त्याचं मागचं उद्देश काय आहे? तर जे कोणी डिसेबल आहेत, ठीक आहे, मग ते परमनंट असू द्या किंवा टेम्पररी असू द्या, प्रत्येक व्यक्तीला हा एक अभिमानाने जगण्यासाठी संधी द्यावी किंवा त्यांच्याविषयी हे जनजागृती निर्माण करावी, हे दिवस साजरा करण्यामागचं मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. तर हे आपण बघितलं जागतिक अपंग दिनविषयी. पुढे जाऊया आणि आपली आजची मेन न्यूज स्टार्ट करूया. ठीक आहे. सर्वात पहिले, संसद अधिवेशन बोलवून कृषी कायदे रद्द करा, शेतकरी संघटनाची मागणी, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तर आपल्यासाठी संसद अधिवेशनच महत्त्वाची आहे. ठीक आहे. मग त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. आता लक्षात ठेवा, कलम 85, एक मिनटं हां, ओके, कलम 85, ठीक आहे, ज्याला सेक्शन किंवा आर्टिकल 85 म्हणतो आपण, कलम 85, याच्या अनुसार पार्लमेंटमध्ये सेशन्स, ठीक आहे, हे घेतले जातात करणं. ठीक आहे. आता सेशन जे आहेत, ठीक आहे, त्याला बोलवायची फुल ऑथॉरिटी जी आहे, पूर्ण अधिकार जे आहेत ते कोणाकडे आहेत? तर ते प्रेसिडेंटकडे आहे. ठीक आहे. सेशन बोलवायचा पूर्ण अधिकार कोणाकडे आहे? तर ते प्रेसिडेंटकडे आहे. ठीक आहे. प्रेसिडेंट टाईमनुसार सेशन बोलवू शकतात, त्यांना प्रोरोग करू शकतात किंवा त्यांना डिझॉल्वसुद्धा करू शकतात. ठीक आहे. प्रोरोग म्हणजे थांबवणे, डिझॉल्व म्हणजे संपवणे. ठीक आहे. थांबवणे आणि संपवण्यामध्ये फरक आहे, आपण ते पुढे बघणार आहोत. ओके. प्रेसिडेंटकडे अधिकार असतात की ते सेशन बोलू शकतात, त्याला थांबवू शकतात किंवा त्याला संपवू सुद्धा शकतात. ठीक आहे. आता लक्षात घेण्यासारखी बात काय आहे? तर आपला जे भारत आहे, ठीक आहे, भारतामध्ये आपण नॉर्मली 3 सेशन म्हणजे 3 सेशन जे असतात ते कंडक्ट करतो करणं. ठीक आहे. 3 सेशन कुठले कुठले असतात? तर पहिलं आहे बजेट सेशन. ठीक आहे. बजेट सेशन तो होतो फेब्रुवारी ते मेपर्यंत, 4 महिन्यासाठी. ठीक आहे. दुसरा असतो मॉन्सून सेशन, तो होतो जुलै ते सप्टेंबर दरम्यान, 3 महिन्यासाठी. आणि त्यानंतर आहे विंटर सेशन, ठीक आहे, जे नोव्हेंबर ते डिसेंबर 2 महिन्यासाठी असतो. ठीक आहे. कुठले 3 सेशन असतात? बजेट सेशन, मॉन्सून सेशन आणि विंटर सेशन. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, संविधानामध्ये कुठे असं लिहिलेलं नाही आहे की अशा प्रकारचे 3 सेशन व्हायला पाहिजे. ठीक आहे. हे पार्लमेंटनी ठरवलं आहे. संविधानामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की बजेट सेशन व्हायला पाहिजे, की मॉन्सून सेशन व्हायला पाहिजे, की विंटर सेशन व्हायला पाहिजे. ठीक आहे. संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे? तर 2 सेशनमध्ये, ठीक आहे, 2 सेशनमध्ये जास्तीत जास्त, ठीक आहे, 6 महिन्याचा गॅप असू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त गॅप असू शकत नाही. ठीक आहे. मॅक्झिमम गॅप बिटवीन द 2 सेशन ऑफ द पार्लमेंट कॅनॉट बी मोर दॅन 6 मंथ. ठीक आहे. 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप हा असू शकत नाही 2 सेशनच्या दरम्यान. ठीक आहे. आणि 2 सेशनच्या दरम्यान जो गॅप असेल, ठीक आहे, त्या गॅपला आपण काय म्हणणार? तर त्या गॅपला आपण रिसेस म्हणणार. ठीक आहे. काय म्हणणार त्या गॅपला? तर त्या गॅपला आपण रिसेस म्हणणार. ठीक आहे. लक्षात ठेवा की आपलं हे सेशन्स जे आहेत, ठीक आहे, सेशन्स कधी होणार हे कोण ठरवतं? तर हे प्रेसिडेंट ठरवतं. म्हणजे प्रेसिडेंट नोटिफिकेशन बाहेर पाडतात. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार सर्वांना सांगण्यात येतं की बाबा तुमचं या दिवशी सेशन होणार आहे. पण कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स, ठीक आहे, हे बघा इथे, कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स, ठीक आहे, हा ॲक्च्युअलमध्ये ती डेट ठरवत असतो करणं. ठीक आहे. त्यानंतर नोटिफिकेशनद्वारे प्रेसिडेंट सर्वांना कळवून देतात करणं. तर कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स जो आहे तो डेट डिसाईड करतो. ठीक आहे. आणि हा जी डेट आहे, ठीक आहे, ते अशी असली पाहिजे की प्रत्येक मेंबर ऑफ पार्लमेंटला,
ठीक आहे. प्रत्येक मेंबर ऑफ पार्लमेंटला ॲटलिस्ट 2 वीक आधी तरी ते समजली पाहिजे करणं डेट. ठीक आहे. आज समजा म्हणजे आज 15 तारीख आहे. ठीक आहे. 15 तारखेला मी म्हणतो की बाबा मला पुढच्या 30 तारखेला सेशन कंडक्ट करायचं आहे. ठीक आहे. मग 30 तारखेला सेशन कंडक्ट होण्याचं ॲटलिस्ट 2 वीक आधी म्हणजे 14 दिवस आधी ही नोटिफिकेशन बाहेर पडली पाहिजे करणं. ठीक आहे. आणि प्रेसिडेंटकडे ते ऑथॉरिटी आहे, ते समन बोलू शकतात करणं. ठीक आहे. डेट ठरवायचा कोण बघतो, तर डेट ठरवायचं बघतं कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता सेशन जे प्रोरोग करतो, ठीक आहे, किंवा आपलं त्याला डिझॉल्व करतात. ठीक आहे. तर प्रोरोगेशन म्हणजे काय, तर प्रोरोगेशन म्हणजे समजा आता बजेट सेशन आहे. ठीक आहे. बजेट सेशन मी कंडक्ट करतो आहे, तर बजेट सेशन जे संपवलं जाईल, ठीक आहे, त्याला आपण म्हणूया प्रोरोगेशन. ठीक आहे. बजेट सेशन जे संपवलं जातं त्याला म्हणतो आपण प्रोरोगेशन. ठीक आहे. हा अधिकार कोणाकडे आहे, तर प्रेसिडेंटकडेच आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक 5 वर्षांनी लोकसभा जी आहे त्याला आपण डिझॉल्व करतो. ठीक आहे. लोकसभाची जे टाईम पिरियड असतो त्याला आपण संपून टाकतो, म्हणजे 5 वर्षांनी तो संपतोच करणं. ठीक आहे. मग हे जे डिझॉल्व करतात ना लोकसभा, ते अधिकारसुद्धा कोणाकडे आहे, ते अधिकारसुद्धा प्रेसिडेंटकडे आहे. ठीक आहे. मग लोकसभाची जे कालावधी आहे त्याला संपवणे म्हणजे त्याला डिझॉल्युशन म्हणतो आपण. ठीक आहे. डिझॉल्युशन म्हणतात. ओके. काळ संपण्याआधीसुद्धा डिझॉल्युशन करता येते जर प्राईम मिनिस्टरने तसे शिफारस केली प्रेसिडेंटकडे तर. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपतीकडे जर आपलं पंतप्रधानांनी तशी प्रस्तावना आणली की बाबा तुम्हाला आता लोकसभाचा जो कालावधी आहे त्याला संपवायचा आहे, तर सुद्धा प्रेसिडेंट ते संपवू शकतात. ठीक आहे. प्रेसिडेंट म्हणजे कोण, तर राष्ट्रपती. ओके. एवढं लक्षात ठेवा. राष्ट्रपतीकडे हे सुद्धा अधिकार आहेत. ठीक आहे. राष्ट्रपतीकडे हे सुद्धा अधिकार आहेत की ते कुठे सेशन भरवायचा, ठीक आहे, याची जागा, तारीख हे सर्व डिसाईड करू शकतात. ठीक आहे. ती जागासुद्धा ठरवू शकतात. त्यांना वाटते की बाबा दिल्लीमध्ये नाही, पुढचं सेशन जे आपल्याला भरवायचं आहे ते महाराष्ट्रामध्ये आपण भरवू शकतो. ठीक आहे. मग ते तसंही त्यांना अधिकार आहे की ते सांगू शकतात किंवा पुढचं सेशन दिल्लीमध्ये नाही भरवायचं करणं. त्यांना आवडेल ती जागेवरती ते योग्य ते पद्धतीने योग्य ते तारखेला सेशन भरू शकतात. फक्त 2 सेशनचा मध्ये. ठीक आहे. 2 सेशनचा मध्ये हा जो गॅप आहे तो 6 महिन्यापेक्षा जास्त होता कामा नये. ठीक आहे. आणि प्रत्येक वर्षामध्ये 3ही सेशन कंडक्ट करायचे असंही कुठे लिहिलं गेलेलं नाही आहे. ठीक आहे. आणि आपण जर एक्झाम्पल बघितलं तर 1975, 1979 आणि 1984, ठीक आहे, या काळामध्ये विंटर सेशन जो होता तो कंडक्ट झाला नव्हता. ठीक आहे. विंटर सेशन जो होता तो कंडक्ट झाला नव्हता. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आतासुद्धा विंटर सेशन जो आहे तो कंडक्ट होणार नाही आहे करणं पार्लमेंटमध्ये. ठीक आहे. त्याला बजेट सेशन जोडी मर्ज करण्यात आलं, म्हणजे त्याच्या जोडीलाच तो घेण्यात येईल करणं. ठीक आहे. असं ठरवण्यात आलं आहे. ओके. त्यामुळे आता रिसेंटली हे जे सेशन्स आहेत ते खूप जास्त चर्चेमध्ये होते. ठीक आहे. पुढे जाऊया, अजून बघूया काय काय न्यूज आहे. तर आर्टिकल 85 आपल्याला लक्षात ठेवायचं बरं का. आर्टिकल 85मध्ये लिहिलं गेलं की कशाप्रकारे सेशन्स कंडक्ट करता येतात करणं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण प्रोरोगेशन पण बघितलं, डिझोल्युशनसुद्धा बघितला, रिसेस पण बघितलं, 3 सेशन्स पण बघितले. ठीक आहे. तर ही सर्व गोष्ट नोट्स करून ठेवा तुमच्याकडे. ठीक आहे. याचे त्यानंतर ब्रिटनमध्ये सोमवारपासून फायझरची लस, रशिया आणि अमेरिकेची ही तयारी, आता लसीकरणाची स्पर्धा. ठीक आहे. आपल्याला इथं काय बघायचं आहे, तर लक्षात ठेवा ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेक या 2 लसी काढलेत. ठीक आहे. अमेरिकेने मॉडर्ना, ठीक आहे, हा लसी बनवली आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर रशियाने स्पुटनिक व्ही, ठीक आहे, कधी कधी त्याला स्पुटनिक 5सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर स्पुटनिक व्ही ही लस कोणी तयार केली आहे, तर रशियाने तयार केली. ठीक आहे. तर रशियाने कुठली, स्पुटनिक व्ही, अमेरिकेने मॉडर्ना आणि ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेक. ठीक आहे. हे इथं महत्त्वाचं होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघूया दुसरी न्यूज. वस्त्यांची जातीवाचक नावे इतिहास जमा. खूप चांगलं डिसिजन घेतलं आहे. ठीक आहे. की जे काही वस्ती होती की ज्यांना एखाद्या जातीचं नावावरती ती वस्तीचं नाव ठेवण्यात आलं होतं, जसं की ते एक्झाम्पल दिले बघा, महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, डोरवस्ती, ब्राह्मणवाडा, माळी गल्ली. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे काही जातीवाचक नावे होती ना, ठीक आहे, ते सर्व नावं जे आहेत त्यांना बदलण्यात येणार आहे. ठीक आहे. की जेणेकरून कुठल्याही जातीचं नावावरती कुठल्याही एरियाची किंवा कुठल्याही इलाक्याची नावं राहणार नाही करणं. खूप चांगलं डिसिजन आहे, पर्सनली मला आवडलेलं आहे करणं. ठीक आहे. पुढे जाऊया, अजून बघूया काय महत्त्वाची न्यूज आहेत. तर राज्यातील क ड वर्गातील 30,000 सहकारी संस्थांचा निवडणुका लवकरच. ठीक आहे. आता सर्वात आधी आपण सहकारी संस्थाविषयी थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. तर केंद्र सरकारने मार्च 2011मध्ये 97वी घटनादुरुस्ती करून देशभरातील सर्व राज्यातील सहकारी कायद्याला घटनात्मक अधिकार प्राप्त करून दिला. ठीक आहे. जे काही देशामध्ये सरकारी संस्था होती आणि त्यांच्यासाठी जे काही कायदे होते ना, मग त्यांना एक
घटनात्मक अधिकार प्राप्त करून दिला. कुठल्या घटनादुरुस्तीने? तर ते 97वी घटनादुरुस्ती होती, 2011मध्ये आली होती. ठीक आहे. यापूर्वी प्रत्येक राज्यातील सहकार कायदा वेगळा होता. देश पातळीवर हा कायदा एकच असावा या उद्देशाने केंद्राने ही दुरुस्ती केली. महाराष्ट्र राज्यातील सर्व संस्था, राज्य सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे, खूप जास्त महत्त्वाचं नाव आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. राज्य सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली येतात. ठीक आहे. जेवढी काही सहकारी संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये ते सर्व राज्य सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली येतात. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये विठ्ठलराव विखे पाटील, रत्नप्पा कुंभार, धनंजय रामचंद्र गाडगीळ यांनी सहकाराचा पाया घातला. दुधाची टंचाई असलेला देश ही भारताची ओळख पुसून या देशात दुधाचा महापूर आणणारे धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी अमूलच्या स्वरूपात सहकारी संस्थेची उभारणी केली होती. ठीक आहे. आणि अजूनसुद्धा अमूल हे अस्तित्वात आहे. ठीक आहे. महाराष्ट्र हे भारतातील सहकारी चळवळीतील विस्तारित राज्य असून त्यास प्रदीर्घ इतिहास आहे. सहकार हे महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. महाराष्ट्रात 2.18 लाख सहकारी संस्था आहेत. सहकार आयुक्त हे मित्र, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक असल्याने त्यांना अनेक भूमिका कराव्या लागतात व संपूर्ण सहकारी चळवळीचे व्यवस्थापन करावे लागतात. ठीक आहे. संकल्प आणि मोहीम काय आहे? तर दृष्टिकोन आहे की संस्थांचा आर्थिक सशक्तपणा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी विकास कार्यातर्फे सहकार चळवळ वाढविणे. प्रचार काय आहे? राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सहकारी संस्थांना त्यांच्या उद्देश व हेतू साध्य करण्याकरिता सहकारी संस्था व्यवस्थापन करण्यासाठी वाढीव दर्जाची सेवा देणे, त्यामध्ये सभासदांचा सहभाग, व्यावसायिक व्यवस्थापन, आर्थिक दूरदृष्टी वाढवणे. ठीक आहे. त्यानुसार कुठले कायदे आहेत जे सहकारी संस्थांची संलग्न आहे करणं किंवा त्यांच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961. ठीक आहे. जे काही महत्त्वाचे सहकारी संस्था आहेत ते या कायद्यानुसारच चालवले जातात करणं. तसेच मुंबई वखार कायदा 1959, मुंबई सावकारी कायदा 1946, कृषी उत्पन्न बाजार नियम कायदा महाराष्ट्र 1963, कृषी पतपुरवठा बँक कायदा 1974, मुंबई कृषी कर्जमुक्ती कायदा 1947, गूळ व साखर कायदे, महाराष्ट्र कच्च्या कापूस उत्पादन व प्रक्रिया आणि व्यापार कायदा 1971, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायदा 1963, माहिती अधिकार कायदा 2005, दिवाणी प्रक्रिया कायदा 1908, मुंबई मुद्रांक कायदा 1958, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा. त्यानंतर इतर जे कायदे आहेत ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. कायद्यांना लक्षात ठेवणे एवढं जास्त गरजेचं नाही, पण एक कायदा महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 हा कायदा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. तसंच RTI ॲक्ट, ठीक आहे, माहिती अधिकार कायदा 2005 हे पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. याच्याविषयी अख्खा एक लेक्चर होणार आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे. सहकाराची 7 तत्वे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जगामध्ये जेवढे काही सहकारी संस्था आहेत ना, ठीक आहे, ते 1995मध्ये जी हे 7 तत्वे आली होती, ठीक आहे, त्याच्या अनुसारच स्वतःचं कार्य करतात करणं. ठीक आहे. पहिला तत्व आहे इच्छिक व खुले सभासत्व. ठीक आहे. सभासदत्व. ठीक आहे. म्हणजे काय? तर सहकारी संस्था ही इच्छिक संस्था आहे, तिचे सभासदत्व खुले असते. या संस्थेची सेवा स्वीकारणे व सभासत्वाची जबाबदारी घेण्याची खुली असते. ठीक आहे. घेणाऱ्यास खुली असते करणं. त्यास लिंग, सामाजिक, जात, राजकारणी, धार्मिक असा भेदभाव नसतो. दुसरा, सभासदांचे लोकशाही नियंत्रण. सहकारी संस्था या लोकशाही संस्था आहेत, त्याचे नियंत्रण सभासदांमार्फत होते, जे माल खरेदी करतात किंवा सहकारी संस्था घेतात, जे योजना ठरवणे आणि निर्णय घेण्यास तत्परतेने भाग घेते. ठीक आहे. त्यानंतर सभासदांचा आर्थिक सहभाग. सहकारी संस्थांच्या भांडवलात सभासद सम प्रमाणात भाग घेतात. लोकशाही नियंत्रण. याच्या सभासदांच्या व्यवसायामध्ये सम प्रमाणात लाभ मिळतो. तो लाभ भांडवली गुंतवणुकीवर अवलंबून असतो असे नाही. स्वायत्त आणि स्वातंत्र्यता. सहकारी संस्था स्वायत्त, स्वयंपूर्ण संस्था असतात. त्यांचे नियंत्रण सभासद करतात. जेव्हा सहकारी संस्था इतरांशी करार करतात किंवा बाहेरील कर्जे हे करताना त्यातील अटी सभासदाच्या लोकशाही नियंत्रण असतात आणि त्यात संस्थाचे स्वायत्त असते. ठीक आहे. शिक्षण, प्रशिक्षण व माहिती.
सहकारी संस्था शिक्षण प्रशिक्षण सभासद निवडून आलेले प्रतिनिधी व्यवस्थापक व नोकरांना पुरवितात, त्यामुळे त्यांचे कार्यक्षम वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. सभासद सर्वसाधारण लोकांना त्यांचे संस्थाचे फायदे व प्रकार सांगतात. सहकारी संस्थांमधील सहकार्य स्थानिक, राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि जागतिक माध्यमातून एकत्र काम करून त्यांचे सभासदांना प्रभावी सेवा देतात आणि एकत्र काम करून सहकारी चळवळ सुदृढ करतात. सामाजिक बांधिलकी सभासदांचे हित लक्षात ठेवून सहकारी संस्था सभासदांचा झालेला विकास कमी होऊ नये याकडे योजना व कार्यक्रम सभासदांसाठी स्वीकारतात. ठीक आहे, मग हे 7 तत्वे आपल्याला खूप जास्त महत्त्वाचे आणि ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, सामाजिक बांधिलकी, सहकारी संस्थांमध्ये सहकार्य, शिक्षण प्रशिक्षण व माहिती, स्वायत्ता आणि स्वातंत्र्य, त्यानंतर सभासदांचा आर्थिक सहभाग. ठीक आहे, आणि सभासदांचे लोकशाही नियंत्रण आणि ऐच्छिक व खुले सभासदत्व. ठीक आहे, ओके. आता पुढे बघूया की क आणि ड हे काय असते, म्हणजे क आणि ड वर्गातील सहकारी संस्था कुठले कुठले असतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. क वर्गातील संस्था कुठले कुठले, तर एकाच जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या सहकारी पतसंस्था, 1 कोटीपेक्षा कमी भाग भांडवल असलेला पतसंस्था, प्राथमिक ग्राहक भंडारे, प्राथमिक सहकारी पणन संस्था, इतर कृषी सहकारी संस्था, 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या गृहनिर्माण संस्था. ठीक आहे, हे सर्व मोडतात क वर्गातील संस्थाचं अंतर्गत. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे का, लक्षात ठेवा. कुठले कुठले, तर सहकारी एकाच जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या सहकारी पतसंस्था, 1 कोटीपेक्षा कमी भाग भांडवल असलेल्या पतसंस्था, प्राथमिक ग्राहक भंडारे, प्राथमिक सहकारी पणन संस्था, इतर कृषी सहकारी संस्था, 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या गृहनिर्माण संस्था. ठीक आहे, ड वर्गातील कुठल्या कुठल्या संस्था आहेत, तर जलसिंचन सहकारी संस्था, अनुदान अप्राप्त औद्योगिक संस्था, मजूर सहकारी संस्था, प्राथमिक विणकर सहकारी संस्था, प्राथमिक कुक्कुट मत्स्य वराह आणि पशुधन सहकारी संस्था, स्वयंव्यवसाय सहकारी संस्था. ठीक आहे, हे सर्व ड वर्गातील संस्था आहेत. ठीक आहे, नोट्स बनवा याचे, खूप महत्त्वाचं आहे. ओके, आणि आता जे इलेक्शन होतं आहे, तर ते इलेक्शन कोण करणार आहे, तर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण. ठीक आहे, कोण, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण हे इलेक्शन आता घेणार आहे. ठीक आहे, प्राधिकरणाचे आयुक्त कोण आहेत, तर आयुक्त आहेत जगदीश पाटील. ओके, राज्यात विविध प्रकारचे 2,58,786 सहकारी संस्था आहेत. त्यांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी केली जाते. या निवडणुकीसाठी सहकारी विभागातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते. क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी मंजूर करण्यात आलेलं पॅनलमधून निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात येतात. ठीक आहे, तर हे आपण बघितलं सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत. ओके, पुढे जाऊया. पुढे आहे यंदाचा गदिमा स्मृती समारोह रद्द करण्यात आला आहे. ठीक आहे, बेसिकली आपल्याला माहिती कोणाबद्दल घ्यायची आहे, तर माडगुळकर गजानन दिगंबर. आपण कालसुद्धा बघितलं होते आणि आजसुद्धा बघतोय का, कारण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, साहित्यकारांविषयी खूप जास्त प्रश्न येतात आणि माडगुळकर जर आता न्यूजमध्ये आहे तर खूप जास्त चान्सेस आहे की यांच्यावरती प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, तर माडगुळकरविषयी आपण थोडीशी शॉर्टमध्ये माहिती घेऊया. ठीक आहे, तर ते सांगली जिल्ह्यातील होते. 1 ऑक्टोबर 1919 रोजी त्यांचा जन्म झाला होता. ठीक आहे, मराठी ही कवी आणि पटकथा संवाद लेखक ते होते करणार. ठीक आहे, मराठीतले कवी व पटकथा संवाद लेखक ते होते. शिक्षण कुठे झालं होतं, आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झालं होतं. ठीक आहे, मॅट्रिक परीक्षेत ते फेल झाले होते आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या घराची गरिबी वगैरे दूर करण्यासाठी चित्रपट, ठीक आहे, हा व्यवसायात ते एंटर झाले किंवा त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री केली करणार. ठीक आहे, त्यानंतर हंस पिक्चर या संस्थेचा माननीय विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी छोटे मोठे भूमिका केले आणि तिथून त्यांनी स्वतःची चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. ठीक आहे, मराठी साहित्याचे ते एक साहित्यिक होते. ओके, आणि जे माडगुळकर आहे ते गद्य आणि पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत करणं. संत कवी नसले तरी त्यांचं गीत रामायण हे खूप जास्त लोकप्रिय आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ज्ञानेश्वरांचा कवितेवर माडगुळकरांचा कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांचे हे संस्कार झालेले आहे. ठीक आहे, कुठले कुठले कविता त्यांचे खूप जास्त फेमस आहे, तर जोग्या, चार संगीतिका, काव्यकथा, गीत रामायण, गीत गोपाल, गीत सौभद्र. त्यानंतर कथासंग्रह कुठले कुठले आहेत, तर कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप,
चंदनी उदबत्ती, कादंबरी कुठले कुठले आहेत तर आकाशाची फळे, आणि आत्मचरित्र कुठले कुठले आहेत तर मंतरलेले दिवस, अजून गदिमा आणि वाटवरल्या सावल्या. ठीक आहे, जे मांडगुळकर आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये गदिमा या टोपण नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, पुढची न्यूज आहे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींवर गुन्हा. काय झालं ते बघून घेऊ आपण. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. आपण काल मॉडेल कोड ऑफ कंडक्टविषयी बघितलं होतं. ठीक आहे, आचारसंहिताविषयी बघितलं होतं, तर हे त्याच्याशी निगडीत आहे. तर पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी मतदार केंद्रामध्ये भाजपा खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी थेट प्रवेश केला. या प्रकरणी पंढरपूर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या तक्रारीवरून खासदार सिद्धेश्वर महास्वामी यांनी मतदारांवर प्रभाव पाडला. यासह इतर कलमांतर्गत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभाग पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे. ठीक आहे, आपल्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्टविषयी बघायचं आहे. ठीक आहे, आपण बघितलं होतं की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे, ठीक आहे, ते जे काही इतर पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांचं एकत्र त्यांना आणण्यात आला आणि त्यांच्याशी चर्चा करून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बनवला. ठीक आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बनवला कोणी तर इलेक्शन कमिशननी बनवलं. ठीक आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा लीगल बॅकअप नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, आता त्याचं एव्होल्युशनविषयी बोलूया. तर सर्वात पहिले 1960मध्ये केरला इलेक्शन झाले होते. ठीक आहे, तेव्हा पहिल्यांदा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे अस्तित्वात आणण्यात म्हणजे त्याचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर 1962 नंतर जे काही इलेक्शन झाले, ठीक आहे, प्रत्येकामध्ये आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा आचारसंहितेचा उपयोग करतो. ठीक आहे, आचारसंहिता केव्हापासून लागू होते तर जेव्हापासून इलेक्शनचे डेट्स जे आहेत, ठीक आहे, इलेक्शनचे जे डेट्स आहेत, इलेक्शन डेट जेव्हापासून जाहीर होते, ठीक आहे, तेव्हापासून ते मतमोजणी होईपर्यंत, ठीक आहे, हा तुमचा आचारसंहिता लागू असते कारण. ठीक आहे, इलेक्शन डेट जाहीर म्हणजे इलेक्शन डेट जाहीर झाली तेव्हापासून ते इलेक्शनचे रिझल्ट लागेपर्यंत, ठीक आहे, हा पूर्ण काळ दरम्यान आपलं आचारसंहिता जी असते ती लागू असते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता आचारसंहितेमध्ये आपण बघितलं होतं की म्हणजे कुठले 8 त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला जनरल कंडक्ट बघितलं होतं की तुम्ही कुठल्याही व्यक्तीला, ठीक आहे, जाती, त्याच्या धर्मावरनं त्याच्यावरती आरोप किंवा आक्षेप करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही फक्त आणि फक्त जी पॉलिसीज असतात गव्हर्नमेंटची, ठीक आहे, त्यांना क्रिटिसाइज करू शकतात. ठीक आहे, किंवा त्याच्यावरती तुम्ही दोषारोपण करू शकता, पण कुठल्याही व्यक्तीच्या जाती धर्मावरनं त्याच्यावरती तुम्ही बोटं उचलू शकत नाही. ठीक आहे, तसेच कुठल्याही माणसाने काही रिपोर्ट पब्लिश केला आणि ते जर ऑथोराईज नसेल, ठीक आहे, तर त्या रिपोर्टचा आधार घेऊन सुद्धा कोणावरती आक्षेप करता येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण मीटिंग बघितलं होतं. तुम्हाला कुठेही जर मीटिंग कंडक्ट करायची असेल पॉलिटिकल पार्टीची, ठीक आहे, तर तुम्हाला पोलिसांकडनं परवानगी घ्यावी लागेल. तसंच प्रोसेशन, कुठेही मोर्चा काढायचा आहे, ठीक आहे, तरी तुम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांना सांगावं लागते बाबा आम्ही या रस्त्याने, ठीक आहे, मोर्चा काढणार आहोत करणं. ठीक आहे, त्यानंतर आपण पोलिंग डे विषयी बघितलं होतं. ठीक आहे, पोलिंग डे म्हणजे काय तर पोलिंग डेच्या दिवशी पॉलिटिकल पार्टीज जे आहेत, ठीक आहे, त्याचे काही कार्यकर्त्यांना आयडेंटिटी कार्ड दिला जातो आणि त्यांना तिथे पोलिंग बूथजवळ राहायची परमिशन दिली जाते की बाबा पोलिंगमध्ये कुठल्याही काही प्रकारचा गैरव्यवहार झाला तर तुम्ही जे इलेक्शन कमिशनर आहे किंवा रिटर्निंग ऑफिसर आहे, ठीक आहे, जिल्हाधिकारी, त्याला तुम्ही याची खबर देऊ शकतात. ओके, त्यानंतर पोलिंग बूथविषयी बघितलं होतं की ज्याच्याकडे एपिक आहे, ठीक आहे, इलेक्टोरल पर्सनल आयडेंटिटी कार्ड, ठीक आहे, त्यांनाच फक्त आपण पोलिंग बूथवरती एंट्री देतो. ठीक आहे, त्यानंतर आपण ऑब्झर्व्हरविषयी बघितलं होतं. पॉलिटिकल पार्टीचे ऑब्झर्व्हर तिथे असू शकतात करणं. आता इथे महत्त्वाचं काय तर पार्टी इन पॉवर. ठीक आहे, पार्टी इन पॉवरमध्ये आपण काय बघितलं होतं की जी पार्टी पॉवरमध्ये आहे, ठीक आहे, जी पार्टीची सत्ता आहे ती इलेक्शनमध्ये गैरव्यवहार करू नये, त्यामुळे पार्टी इन पॉवर हा एक स्पेशल सेक्शन ॲड करण्यात आलो आहे. ठीक आहे, कशामध्ये तर आचारसंहितेचा म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये बघा पहिलं प्रोव्हिजन, मिनिस्टर मस्ट नॉट कंबाईन ऑफिशियल व्हिजिट विथ इलेक्शन वर्क. ठीक आहे, मिनिस्टर कुठल्या प्रकारेही इलेक्शन जिथे होतं आहे तिथे एंट्री करू शकत नाही. ठीक आहे, किंवा तिथे कुठल्याही ऑफिशियल जोडी व्हिजिट देऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला वोट टाकायचं आहे, तुम्ही जा वोट टाका आणि बाहेर निघा. मी मिनिस्टर आहे, माझी वट आहे, मी तिथे जाणार, मी त्या इलेक्शन कमिशनरशी बोलणार, हे तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे, आणि आता जे पंढरपूरचे जे म्हणजे जे भाजपचे जे खासदार होते, ठीक आहे, त्यांनी पंढरपूरमध्ये हेच काम केलं करणं, म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा हा दाखल झाला आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण अजून काय काय प्रोव्हिजन बघितले होते तर जी पार्टी गव्हर्नमेंटमध्ये आहे, ठीक आहे, ती कुठल्याही प्रकारची स्कीम वगैरे राबवू शकत नाही आचारसंहिता दरम्यान. ठीक आहे, आणि जे काही पब्लिक स्पेसेस आहेत, ठीक आहे, जे काही गव्हर्नमेंटचे जागा वगैरे आहेत तिथे जी पार्टी सत्तेत आहे तिला आणि जी पार्टी विरोधात आहे किंवा इतर जितकेही पार्टी आहेत त्या प्रत्येकाला तिथे एंट्री भेटेल, त्यांना प्रत्येकाला ती जी काही जागा वगैरे आहे त्याचा उपयोग करता येणार करणं. ठीक आहे,
लिगल एन्फोर्समेंट आपण बघितलं होतं की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत करणं, त्यामुळे MCCला ठीक आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टला हे लिगल बॅकअप नाही आहे. तरीही IPCच्या अंतर्गत जे काही कायदे आहेत किंवा CRPCच्या अंतर्गत जे काही कायदे आहेत आणि RPA 1951च्या अंतर्गत जे काही कायदे आहेत त्या कायद्यानुसार जर तुम्ही MCCचं व्हायोलेशन केला ठीक आहे तर तुम्हाला एक सजा वगैरे होऊ शकते करणं. ठीक आहे, आता कसं आपण IPCच्या अंतर्गत इथे केस दाखल झालं आहे ठीक आहे खासदारच्या विरोधामध्ये. ओके, त्यानंतर 1990 नंतर ठीक आहे 1990 नंतर MCC जे आहे ठीक आहे त्याला खूप स्ट्रॉंगली हे इम्प्लिमेंट करण्यात आला होता करणं. ठीक आहे, किंवा येतं आहे करणं 1990 नंतर. आणि आपण बघितलं आहे की लिगल कुठल्याही प्रकारचं बॅकअप नाही आहे करणं, की स्पेशल MCCसाठी कुठल्याही प्रकारचा कायदा नाही. ठीक आहे, हे सर्व इतर जे कायदे आहेत त्यांच्या अनुसार MCCला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. ओके, तर हे पुन्हा आपलं रिव्हिजनसुद्धा झालं आहे MCC विषयी. ओके, जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. ओके, पुढे खूपच एक खतरनाक न्यूज आली आहे करणं. ठीक आहे, की विकासात्मक वाढी दोष. ठीक आहे, आपण म्हणतो की बाबा आपली जे आता जे बालक वगैरे आहेत ठीक आहे जे लहान मुलं वगैरे आहेत ती आपली येणारी पिढी आहे करणं आणि त्यांच्यावरती आपलं लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. पण सध्या काही अशी न्यूज समोर येते की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ठीक आहे त्यांच्यावरती दुर्लक्ष करण्यात येतं आहे करणं. ठीक आहे, किंवा त्यांना जे काही आवश्यकता आहे जे काही सामग्रीची ते त्यांना पुरवली जात नाही. तशीच एक न्यूज इथे आली, आपण बघून घेऊया काय आहे ते. विकासात्मक वाढीमध्ये सदोष असलेल्या बालकांचे निदान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे RBSK वेळेत केले जाते. मात्र तज्ज्ञांकडून तपासणी आणि प्रत्यक्ष उपचार हा प्रवास पालकांसाठी खडतर असल्याने जवळपास 83% बालकांवर उपचार सुरू न झाल्याचे संशोधन अभ्यासातून निदर्शनात आले आहेत. ठीक आहे, म्हणजे 83% जे बालक आहेत जे डिसेबिलिटी ठीक आहे किंवा कुठल्याही प्रकारचे आजारावरनं पार होत आहेत किंवा प्रसार होत आहेत तर त्यांचं निदान करण्यात नाही आलं असं समोर आलं आहे. काय असं समोर आलं एका अभ्यासामधनं. ठीक आहे, 83% बालक. ओके, आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. ठीक आहे, आपण याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. ओके, तर लक्षात ठेवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याचं अंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन येतो. ठीक आहे, यांचा अंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन येतो आणि नॅशनल हेल्थ मिशनचा एक भाग म्हणून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हे राबवला जातो. ठीक आहे, काय बोललो मी, नॅशनल हेल्थ मिशन याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जे आहे ते राबवला जातो. ठीक आहे, याच्यामध्ये काय करण्यात येतं तर जे 0 ते 18 वर्ष ठीक आहे म्हणजे जन्मापासून 18 वर्षापर्यंत. ठीक आहे, जन्मापासून 18 वर्षापर्यंतचे जे काही बालक आहेत ठीक आहे त्यांना स्क्रीनिंग करण्यात येते. स्क्रीनिंग करण्यात येते म्हणजे काय, त्यांना तपासण्यात येतं. ठीक आहे, म्हणजे लहानपणापासून ते 18 वर्षापर्यंत त्यांना काहीतरी आजार आहे का किंवा काहीतरी आजार होऊ शकत आहेत का, आजार आहेत तर त्या आजाराचं कसं निदान करता येईल ही सर्व माहिती जी आहे ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याचा अंतर्गत प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, याच्यामध्ये जे ट्रीटमेंट वगैरे आहे ठीक आहे तर आशा वर्कर्स वगैरे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे, 4D वरती फोकस केला जातो. आता 4D काय आहे तर लक्षात ठेवा 4D आहे सर्वात पहिला डिफेक्ट ॲट बर्थ. ठीक आहे, जन्मापासून काहीतरी उणिवा असेल तर ते सर्व त्याच्यावरती निदान करणे. डिझीज इन चिल्ड्रन. ठीक आहे, जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये काही डिझीज वगैरे आहे का, काही आजार वगैरे आहे का. ठीक आहे, डेफिशियन्सी कंडिशन म्हणजे काय तर त्यांना कुठले जीवनसत्व वगैरे कमी पडत आहेत किंवा त्यांच्या शरीरामध्ये कुठले आवश्यक घटकांची गरज आहे ते सर्व. ठीक आहे, डेव्हलपमेंटल डिले म्हणजे काय की जसं जसं तुमचं वय वाढत चाललं आहे ठीक आहे तसं तसं तुमचा शरीराची ही बांधणी होतं आहे का नाही किंवा त्याच्यामध्ये प्रगती होतं आहे का नाही, त्याचं डेव्हलपमेंट होतं आहे का नाही. तर अशा प्रकारे 4D वरती फोकस करण्यात येतो. ठीक आहे, लक्षात ठेवा की या जी कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत 30 हेल्थ कंडिशनना चेक केलं जाते. ओके, आणि त्याच्यानंतर ठरवलं जातं की बाबा मुलाला काही प्रकारचे आजार वगैरे आहेत का. ओके, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे की जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत. ठीक आहे, जन्मापासून ते 18 वर्षापर्यंतचे मुलांना या स्कीमचा अंतर्गत कन्सिडर केलं जाते. ठीक आहे, त्यांना या स्कीमचा लाभ दिला जातो करणं. ओके, एक एस्टिमेशन आहे की 270 मिलियन जे चिल्ड्रन्स आहेत भारतामध्ये ठीक आहे ते ही जी स्कीम आहे ठीक आहे त्याचं बेनिफिट घेत आहेत. 270 मिलियन म्हणजे किती, 27 करोड. ठीक आहे, 27 करोडचे मुलं आहेत त्यांना या स्कीमच्या अंतर्गत ठीक आहे हा बेनिफिट प्रोव्हाइड होतो आहे. आता ह्याचं बेनिफिट म्हणजे कशा प्रकारे तर बघा
आजाराचे निदान आणि निराकरण, ठीक आहे, हे या स्कीमच्या अंतर्गत होतं आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की आउट ऑफ पॉकेट जे एक्सपेंडिचर असतो, ठीक आहे, जे आपल्याला आपलं जे हेल्थवरती जे खर्च वगैरे असतो ना, ते कमी होऊन जातो कारण ते हे सर्व गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं ना, ठीक आहे. मग जे काही आजार असेल त्याच्या निराकरणासाठी जे गाईडलाईन वगैरे प्रोव्हाइड करायचे ते कोण करते, ते गव्हर्नमेंट करते. आणि आता तर सध्या आपण आयुष्यमान भारतसुद्धा हे राबवतो आहे करणं, ठीक आहे, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक फॅमिलीला 5,00,000 रुपयाचा विमा दिला जातो करणं, ठीक आहे, वर्षाला 5,00,000 रुपये. ओके, फॅमिलीला कन्सिडर केलं जाते, ठीक आहे, 5 मेंबरची फॅमिली असते त्याच्या अंतर्गत. ओके, तर हे होतं आपण बघितलं राष्ट्रीय काय होतं बालक सुरक्षा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ठीक आहे, काय होतं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. ओके, पुढे बघूया. पुढे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे, की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत रिप्रोडक्टिव्ह, मॅटर्नल, न्यू बॉर्न, चाइल्ड हेल्थ आणि ॲडोलसंट हेल्थ स्ट्रॅटेजी, ठीक आहे, ही राबवली जाते करणं. ओके, रिप्रोडक्टिव्ह, मॅटर्नल, न्यू बॉर्न, त्यानंतर चाइल्ड हेल्थ आणि ॲडोलसंट हेल्थ स्ट्रॅटेजी राबवली जाते. आणि इथे एक महत्त्वाचं आहे इनकेन स्ट्रॅटेजी, ठीक आहे. इनकेन स्ट्रॅटेजी काय आहे, तर इनकेन स्ट्रॅटेजी एक डॉक्युमेंट आहे, ठीक आहे, जे एशिया आणि पॅसिफिक, ठीक आहे, एशिया आणि पॅसिफिक हा जो एरिया आहे ना, इथे जे काही डिसेबल पर्सन्स आहेत, ठीक आहे, जे काही डिसेबल पर्सन्स आहे त्यांना हेल्प प्रोव्हाइड करते किंवा त्यांच्याविषयी जनजागृती आणायचं काम करते, ठीक आहे. आता त्याच्यासाठी आपण 2013 ते 2020, ठीक आहे, हे 10 वर्षाचं एक पिरियड निवडला आहे करणं. ओके, आणि मेन स्ट्रॅटेजी काय आहे, मेक द राईट रिअल, ठीक आहे, म्हणजे डिसेबल जे लोक आहेत किंवा अपंग जे लोक आहेत त्यांचेसुद्धा राईट्स आहेत ना, त्यांनासुद्धा अभिमानाने जगायचा अधिकार दिला पाहिजे करणं, ठीक आहे. मग मेक द राईट रिअल, मग हे जे अधिकार आहे ना त्यांना अस्तित्वात आणा करणं, ठीक आहे. त्यामुळे ही इकॉन स्ट्रॅटेजी ही अस्तित्वात आली होती करणं, ठीक आहे. एशिया आणि पॅसिफिक हा जो एरिया आहे, ठीक आहे, या एरियामध्ये जे काही देश येत आहेत आणि त्या देशामध्ये जे काही अपंग व्यक्ती आहे, ठीक आहे, त्यांच्यावरती ही जी स्ट्रॅटेजी आहे ती लक्ष केंद्रित करते. आता इकॉन जी आहे, ठीक आहे, इकॉन हे साऊथ कोरियामधलं एक शहर आहे जिथे हे स्ट्रॅटेजी साईन करण्यात आली होती, ठीक आहे, आणि भारतसुद्धा याचा एक भाग आहे. ओके, लक्षात ठेवा या स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत 10 गोल आहेत, 27 टार्गेट आहेत आणि 62 इंडिकेटर्स आहेत, ठीक आहे. 10 गोल आहे, 27 टार्गेट आहेत आणि 62 इंडिकेटर्स आहेत, ठीक आहे. त्याचप्रमाणे भारताने तामिळनाडू येथे अ कॉल टू ॲक्शन समिट, ठीक आहे, अ कॉल टू ॲक्शन समिट 2013 कंडक्ट केला होता, ठीक आहे, महाबलीपुरम येथे. आणि त्याच्यानुसार सुद्धा भारतामध्ये जे काही अपंग व्यक्ती आहेत, ठीक आहे, किंवा जे काही टेम्पररी किंवा परमनंट अपंगत्वाने पसार होत आहेत त्यांना राईट्स देण्याच्या बात करण्यात आली होती करणं, ठीक आहे. आता हे सर्व करून आपण काय साध्य करतो आहे, तर आपलं एक एम आहे युनिव्हर्सल हेल्थकेअर, ठीक आहे, प्रत्येकाला हेल्थकेअर फॅसिलिटी भेटली पाहिजे करणं. ओके, मग हा जो आपला जो एम आहे ना, ठीक आहे, हा जो आपला उद्देश आहे त्याला साध्य करायचं आपण काम करतो आहे. आणि त्याच्या जोडी हेल्थ टू ऑल ऑल्सो, ठीक आहे, प्रत्येकाला हे एक बोलतात ना की समृद्ध जीवन जगायचा अधिकार आहे, ठीक आहे. मग त्यासाठी आपण हेल्थ टू ऑल आणि युनिव्हर्सल हेल्थकेअर हे 2 संकल्पना अस्तित्वात आणले होते आणि हे परिपूर्ण करण्यासाठी आपण हे सर्व प्रयास करतो आहे, ठीक आहे. प्रयास म्हणजे काय, तर आपण इनकेन स्ट्रॅटेजी आहे ती साईन केली, त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम स्टार्ट केला, ठीक आहे. ओके, त्याचमध्ये आपण अजून काय स्टार्ट केला, तर आपण तामिळनाडू येथे अ कॉल टू ॲक्शन समिट ही ऑर्गनाईज केली होती करणं, ठीक आहे. तर हे सर्व लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपल्यासाठी, ठीक आहे. खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आय होप तुम्ही स्वतः नोट्स बनवतील आणि या सर्वांना लक्षात ठेवायचा प्रयत्न करतील, ठीक आहे. चिल्ड्रन खूप जास्त फोकस आहे आपला, ठीक आहे. हेल्थ ऑफ आवर चिल्ड्रन, ठीक आहे, चिल्ड्रन राईट, चिल्ड्रन्सची हेल्थ, डिसेबलचं राईट, डिसेबलची हेल्थ, ठीक आहे, हे सर्व स्ट्रॅटेजी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आपण, ठीक आहे. प्रत्येक सेक्शनवरती आपला फोकस आहे. आपण पहिलेच बघितलं होतं की जे आपलं ओके राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह एज, मॅटर्नल म्हणजे माता, न्यूबॉर्न म्हणजे नवजात शिशू, चाइल्ड हेल्थ म्हणजे बालकाची तंदुरुस्ती, ठीक आहे. त्यानंतर ॲडोलसंट हेल्थ म्हणजे जे 14 ते 18 वर्षाचे लोक असतात त्यांचं किंवा बाळक असतात त्यांची हेल्थ वगैरे, ठीक आहे. प्रत्येक सेक्शनवरती आपला फोकस आहे, ठीक आहे. फक्त डिसेबिलिटीज नव्हे तर इतर प्रत्येक सेक्शनवरती पण फोकस केलं जातं. इकॉन स्ट्रॅटेजी आहे ना, इकॉन स्ट्रॅटेजी ते डिसेबल्ससाठी आहे, ठीक आहे. मेक द राईट रिअल म्हणजे त्यांना एक अधिकार देणे, जे त्यांना अधिकार भेटलेत त्यांचा ते पूर्णपणे उपयोग करू शकतील त्याच्याविषयी जनजागृती करणे, ठीक आहे. त्यानंतर आपण आपलं जे बघितलं की कॉल
टू ॲक्शन समिट, ठीक आहे, महाबलीपुरम तामिळनाडू येथे, हे सुद्धा आपण कंडक्ट केली होती, ठीक आहे. मेक द राईट रिअल हा त्याचा एक एक बोलतात ना एम होता करणं, ठीक आहे. मेक द राईट रिअल, जे राईट दिलेत त्यांना अस्तित्वात आणणे करणं, ठीक आहे. तर हे आपण बघितलं. ओके, सध्या काय झालं आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर उपचाराची सुविधा घराजवळ उपलब्ध नसल्याने तालुक्या ठिकाणी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. तसेच त्यांचा वेळा गैरसोयीचा असून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना मजुरी बुडवून उपचारासाठी नेणे परवडत नाही. अशा मुलांना नेण्यासाठी वाहन व्यवस्थाही नसल्याने घेऊन जाणे अडचणीचे असते. डॉक्टरांनी सांगितलेल्या बाबी न समजणं यामुळे आजाराचे निदान होऊनही पालक उपचार करू शकलेले नाहीत. हे आजार वय वाढल्याने बरे होतात असा गैरसमज काही पालकांना आहेत, ठीक आहे. आणि त्यामुळे 83% बालक, ठीक आहे, 83% बालक आहेत ते उपचार विना आहेत. ओके, जनुकीय आजार यासह कर्ण मुकबधीर, बौद्धिक विकास, ओटिझम, सेलिब्रल पाल्सी, अंधत्व इत्यादी विकासात्मक वाढीत सदोष असलेल्या बालकांना पालकांचा यात समावेश केला आहे, ठीक आहे. पालकांना सुद्धा इथे समाविष्ट केलेला आहे, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, पुढे बघूया. आता MPSCने आपण बघितलं आहे की बऱ्याचदा क्लास सी किंवा क्लास डी हे जे एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये अवॉर्ड्स वगैरे विचारतात की कोणाला कुठला अवॉर्ड भेटला आहे का नाही, ठीक आहे. मग एक छोटासा इथे दिलेलं आहे, आपण तेवढं वाचून घेऊया. तर डॉक्टर प्राची देशपांडे यांना इन्फोसिस पारितोषिक, ठीक आहे. डॉक्टर देशपांडे कलकत्ता येथील समाज विज्ञान अभ्यास केंद्रात कार्यरत आहेत. त्यांचे क्रिएटिव्ह पास्ट, ठीक आहे, हे पुस्तक महत्त्वाचं बरं का, पुस्तक विचारतात MPSC. मग आपल्या लक्षात ठेवायचे क्रिएटिव्ह पास्ट हे पुस्तक आणि अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यातून महाराष्ट्रातील मराठा कालखंडापासून आधुनिक इतिहास लेखनात झालेल्या उत्क्रांतीबद्दल मोलाची माहिती मिळते. अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान क्षेत्रात प्राध्यापक हरी बालकृष्णन यांना इन्फोसिस पारितोषिक मिळाले, ठीक आहे. कोणाला इन्फोसिस पारितोषिक मिळालं आहे तर प्राध्यापक हरी बालकृष्णन. जैववैज्ञानिक विभागातील इन्फोसिस पारितोषिक हैदराबाद येथील पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे डॉक्टर राजन शंकरानारायणन तर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक सौरव चॅटर्जी यांना संभाव्यत्व सांख्यिकी भौतिकशास्त्रात केलेल्या चकोरी बाह्य कामासाठी गौरवण्यात आले. बंगळुरू येथील भारतात विज्ञान संस्थेचे प्राध्यापक अरविंद घोष यांच्या तसेच हॉवर्ड विद्यापीठातील प्राध्यापक राज चिट्टी यांनाही गौरवण्यात आले, ठीक आहे. तर हे जे अवॉर्ड्स आहेत त्यांच्याविषयी थोडीशी आपण नोट्स बनवून ठेवूया साईडला, ठीक आहे. ओके, पुढे जाऊया. अजून काही न्यूज आहे बघूया. H1B व्हिसाचे निर्बंध अमेरिकी न्यायालयाने रोखले, ठीक आहे. आपल्यासाठी काय महत्त्व आहे, आपल्यासाठी महत्त्वाचे H1B व्हिसा काय असतो, ठीक आहे, कारण H1B व्हिसा खूप जास्त न्यूजमध्ये आहे, ठीक आहे. तर H1B व्हिसा जे आहे ते नॉन इमिग्रंट व्हिसा आहे, ठीक आहे. म्हणजे बाहेरून जे लोक येतात त्यांना हे देण्यात येतं, ठीक आहे. हे कोण देतं हा व्हिसा, तर US कंपनीज देतात. का बरं, कारण बाहेरून जे काही एम्प्लॉईज येतात, ठीक आहे, म्हणजे जे काही खूप चांगले असे एम्प्लॉईज असतात त्यांना हायर करतात ना मोठ्या कंपनी, ठीक आहे. मग त्यांना हायर केलं, मग त्यांना बोलवायला लागतं ना आपल्या कंट्रीमध्ये, मग त्यासाठी व्हिसा दिला जातो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला व्हिसा नसेल, ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही देशामध्ये एंट्री करू शकत नाही. ओके, म्हणजे बाहेरचं कुठलं आपण बोलते मला नेपाळमध्ये जायचं, मला व्हिसा लागत नाही, मग ते त्याच्या जोडी आपण असे ट्रिटी साईन केले ना, त्यामुळे आपल्याला व्हिसा लागत नाही. पण इतर दुसऱ्या कुठल्याही कंट्रीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला व्हिसा लागतो. तिकीट फक्त विमानाने प्रवास करण्यासाठी असतं, ठीक आहे. व्हिसा त्या कंट्रीमध्ये तुम्हाला एंट्री देते. जर व्हिसा नसेल तर त्या कंट्रीमध्ये तुम्हाला एंट्री भेटणार नाही, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काही प्रोफेशनल्स असतात, ठीक आहे, म्हणजे ते खूप जास्त महारथी असतात त्या फील्डमध्ये, ठीक आहे. मग तसे लोकांना कंपनीना जर एम्प्लॉय करायचे असेल कुठे, USA, ठीक आहे, USA म्हणजे अमेरिकेमध्ये, तर त्यांना H1B व्हिसा हा त्या प्रोफेशनल्सना द्यावा लागतो. एकदा तो व्हिसा भेटला त्यानंतरच त्यांना त्या देशामध्ये एंट्री भेटते, ठीक आहे. आता हे प्रोफेशनल जे आहेत ते IT असू शकतात, फिनान्समध्ये असू शकतात, अकाउंटिंग, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, सायन्स, मेडिसिन या कुठल्याही फील्डमध्ये ते प्रोफेशनल्स असू शकतात, ठीक आहे. त्याच अनुसार जे बॅचलर्स असतात किंवा ज्यांनी डिग्री घेतली आहे, ठीक आहे, बॅचलर ऑफ डिग्री आणि हायर एज्युकेशन जे लोक घेत आहेत, ठीक आहे, किंवा त्या लेवलची ज्यांना जॉब हवी असेल त्यांना हा H1B व्हिसा दिला जातो, ठीक आहे. लक्षात ठेवा, जे कोणी बॅचलर डिग्री धारक आहेत आणि जे जॉबसाठी तिथे अप्लाय करत आहेत, ठीक आहे, प्रोफेशनल लेवल जॉबसाठी तिथे अप्लाय करत आहेत त्यांना हा H1B व्हिसा हा दिला जातो. ओके, त्यानंतर पुढे आता
महत्त्वाचं काय माहिती आहे का, की ज्यांच्याकडे H1B व्हिसा असेल ना, ठीक आहे, ज्यांच्याकडे H1B व्हिसा आहे, ठीक आहे, ते लोक अमेरिकेमध्ये ग्रीन कार्डसाठी अप्लाय करू शकतात. आता ग्रीन कार्ड म्हणजे काय, तर ग्रीन कार्ड म्हणजे एका प्रकारचं तिकडचं राशन कार्ड समजून घ्या, ठीक आहे. तुमच्याकडे जर ग्रीन कार्ड असेल म्हणजे तुम्ही तिकडचे हे नागरिक आहेत असं तुम्हाला समजलं जातं करणं, ठीक आहे. नागरिकत्व तर एका प्रकारे नाही, पण तुम्ही तिथे ॲज अ परमनंट नागरिकला जे काही अधिकार तिथे भेटतात ना, ठीक आहे, तसे अधिकार ग्रीन कार्ड धारकाला सुद्धा भेटतात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची, ठीक आहे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर H1B व्हिसा ज्याच्याकडे असेल, ठीक आहे, तो स्वतःच्या स्पाऊस म्हणजे पत्नी किंवा पती जे कोणी असेल त्याला तिथे बोलून घेऊ शकतात आणि 21 वर्ष अंतर्गत त्याचं मुलांनासुद्धा ते H1B जे विजाधारक आहेत ते अमेरिकेमध्ये बोलवू शकतात, ठीक आहे. पण अर्थामध्ये हे जे स्पाऊस आणि जे चिल्ड्रन आहे, ठीक आहे, स्पाऊस म्हणजे पत्नी किंवा जे मुलं आहेत त्यांच्याकडे H4 व्हिसा त्यांना दिला जातो करणं, ठीक आहे, त्यांना H4 व्हिसा दिला जातो. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे H4 व्हिसा जे आहेत, ठीक आहे. ओके, लक्षात ठेवण्यासारखी बात काय आहे तर लक्षात घ्या, लक्षात ठेवा की H4 व्हिसा धारक जे आहेत ना, ठीक आहे, ते H1 व्हिसा धारक जोपर्यंत तिथे असेल तोपर्यंत ते तिथे राहू शकतात, ठीक आहे. त्यांना तिथे कामं करवायची परवानगी नाही आहे, ठीक आहे, ते तिथे कामं करू शकत नाही. परंतु त्यांना तिथे जर एज्युकेशन घ्यायचे असेल, ठीक आहे, स्कूल एज्युकेशन घ्यायचे असेल, ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायचे असेल, बँक अकाउंट उघडायचे असेल, तर ही सर्व त्यांना ऑथॉरिटी आहे, ठीक आहे. हे सर्व कामं ते तिथे करू शकतात करणं, ठीक आहे. कामं करू शकतात म्हणजे हे सर्व अधिकार त्यांना तिथे आहेत. ओके, आता थोडीशी माहिती ग्रीन कार्डविषयी घेऊया, ठीक आहे. तर ग्रीन कार्ड काय असतो, तर ग्रीन कार्ड जे आहे त्याला परमनंट रेसिडेंट कार्ड म्हणतात तिथे, ठीक आहे, परमनंट रेसिडेंट कार्ड म्हणतात. ओके, हा जो रेसिडेंट कार्ड आहे तो इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्ट 1952, ठीक आहे, हा जो US ॲक्ट आहे त्याचा अंतर्गत दिला जातो, ठीक आहे. आणि तिथे ज्यांच्याकडे ही ग्रीन कार्ड असेल, ठीक आहे, त्यांना तिथे काम करण्याचं आणि राहायची परवानगी असते, ठीक आहे, आणि तिथे ते परमनंट राहू शकतात. आता व्हिसाची व्हॅलिडिटी असते ना, की तुम्ही 5 वर्षासाठी राहू शकतात की 3 वर्षासाठी राहू शकतात, पण ज्यांच्याकडे ग्रीन कार्ड असेल ते परमनंट तिथे राहू शकतात करणं. ओके, तर हे आपण बघितलं H1B व्हिसाविषयी. ओके, पुढे जाऊया, बघूया अजून काही न्यूज आहे. ओके, चीनकडून भारताची प्रशंसा. बीजिंग सांघाय सहकार्य परिषदेच्या SCO राष्ट्रप्रमुखांनी बैठक पहिल्यांदाच आयोजित केल्याबद्दल चीनने बुधवारी भारताचे अभिनंदन केले. या बैठकीचा फलिताबाबत सर्व सदस्य राष्ट्रांनी कौतुकोद्गार काढले. तसेच या परिषदेच्या आयोजनाबद्दल भारताची प्रशंसा केली, असे चीनने नमूद केले. 2017 साली या 8 सदस्याच्या गटात सहभागी झाल्यानंतर भारताने प्रथमच या गटाच्या राष्ट्रप्रमुखांची बैठकीचे यजमानपद भूषवले. चीनने पंतप्रधान ली केक्विआंगने हे सोमवारी झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचेही यात भाषण झाले, ठीक आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी शंघाय सहकार्य परिषद काय आहे ते बघायचं, ठीक आहे. त्याला इंग्रजीमध्ये शंघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनसुद्धा म्हणतात, ठीक आहे. काय म्हणतात, शंघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन, ठीक आहे. आता लक्षात ठेवा शंघाय SCO, ठीक आहे, SCO मी बोलू, SCO आपण संक्षिप्तमध्ये बोलू. SCO ही एक परमनंट इंटरगव्हर्नमेंटल बॉडी आहे, ठीक आहे, परमनंट गव्हर्नमेंटल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे. टेम्पररी नाही आहे, परमनंट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यामध्ये एशिया आणि युरोप हे दोघंही खंडातली जे राष्ट्र आहेत त्यांचा समावेश झालेला आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, त्याला युरेशियन म्हणतात, ठीक आहे. आणि हे एक पॉलिटिकल, इकॉनॉमिकल आणि मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे. ज्याचा उद्देश काय आहे तर शांतता ठेवणे, सिक्युरिटी ठेवणे आणि स्टेबिलिटी ज्या रिजनमध्ये ज्या देश आहेत त्याच्यामध्ये सहभागी झाले, ठीक आहे, त्या देशामध्ये हे स्टेबिलिटी ठेवणे, ठीक आहे. शांतता, त्यानंतर सिक्युरिटी आणि स्टेबिलिटी हे त्यांचे उद्देश आहेत, ठीक आहे. कधी अस्तित्वात आली होती तर SCO जी आहे, ठीक आहे, ते 2001 साली अस्तित्वात आली होती, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, कधी अस्तित्वात आली होती तर ती 2001 साली अस्तित्वात आली होती. ओके, पण एक लक्षात घ्यावा की 1995 रोजी, ठीक आहे, 1996 रोजी हे शांघाय फाय हे अस्तित्वात आलं होतं, ठीक आहे. शांघाय फाय कधी अस्तित्वात आलं होतं, 1996 रोजी. ओके, आणि 2001मध्ये त्याच्यामध्ये उझबेकिस्तान हा ॲड झाला. ओके, आता शांघाय फायमध्ये कुठले कुठले होते तर लक्षात ठेवा, शांघाय फायमध्ये कुठे गेला, ओके, ठीक आहे. शांघाय फायमध्ये तुमचा कझाकिस्तान होता, चायना होता, किर्गिस्तान होता, रशिया होता आणि ताजिकिस्तान होता, ठीक आहे. कुठले कुठले होते, कझाकिस्तान होतं, चायना होता, किर्गिस्तान होता, रशिया होता आणि
ताजिकिस्तान होता. हे 5 कंट्रीने मिळून शांघाय 5 बनवलं होतं. कधी 1996 पण 2001 त्याच्यामध्ये उझबेकिस्तान येऊन मिळतो आणि त्यानंतर त्याचं नाव SCO होऊन जाते. ठीक आहे. इंडिया आणि पाकिस्तान हे 2017 त्याचे मेंबर होतात. ठीक आहे. अस्थाना डिक्लेरेशन ठीक आहे. या डिक्लेरेशन अनुसार भारत आणि पाकिस्तान हे 2017 SCOचे मेंबर बनतात. ठीक आहे. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन. ओके, हे लक्षात ठेवा. त्याचा जो हेडक्वार्टर आहे, ठीक आहे, किंवा सेक्रेटरीएट आहे, ते कुठे आहे तर ते बीजिंगमध्ये आहे. ओके, शांघाय नाव आहे पण सेक्रेटरीएट कुठे आहे तर बीजिंगमध्ये आहे. ओके, बीजिंग. ओके, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मेंबर्स कोण कोण आहेत तर आपण बघितलं मेंबर्स शांघाय 5 आणि त्याच्यानंतर इंडिया आणि पाकिस्तान आणि उझबेकिस्तान. ठीक आहे. याच्यासाठी संक्षिप्त आहे TRUCKKIP. ठीक आहे. ट्रक आय पी लक्षात ठेवा. T1 ताजिकिस्तान, रशिया, उझबेकिस्तान, चायना, कझाकस्तान, किर्गिस्तान आणि इंडिया आणि पाकिस्तान. ठीक आहे. तर ट्रक IP. ओके, ठीक आहे. ऑब्झर्वर स्टेट कुठले कुठले तर ऑब्झर्वर स्टेटसाठी लक्षात ठेवा बीमा. ठीक आहे. ऑब्झर्वर स्टेटसाठी लक्षात ठेवा बीमा. ठीक आहे. बीमा म्हणजे बेलारस, इराण, मंगोलिया आणि अफगाणिस्तान. ठीक आहे. कुठलं बेलारूस, इराण, मंगोलिया आणि अफगाणिस्तान. ओके. त्यानंतर डायलॉग पार्टनर कोण कोण आहेत तर डायलॉग पार्टनर आहे अझरबैजान, अर्मेनिया, कंबोडिया, नेपाळ, टर्की, श्रीलंका. ठीक आहे. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, लक्षात राहिलं तर वेल अँड गुड, नाही राहिलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. स्ट्रक्चर काय असेल तर स्ट्रक्चर असेल सर्वात पहिलं आहे हेड ऑफ द काउन्सिल. ठीक आहे. हेड ऑफ द काउन्सिल म्हणजे काय तर SCOचे जेवढे काही मेंबर्स आहेत, ठीक आहे, ते मेंबर जी कंट्री आहेत त्याचे हेड्स येऊन एकत्र मिळतील आणि ते इथे काउन्सिल किंवा एक मीटिंग कंडक्ट करतील. आणि आता जी बीजिंगमध्ये मीटिंग झाली होती जिथे आपले उपराष्ट्रपती गेले होते श्री व्यंकय्या नायडूजी. ठीक आहे. ती मीटिंग होती ती कुठली होती ती हेड ऑफ द स्टेट काउन्सिलच होती. ठीक आहे. दुसरं असते हेड ऑफ द गव्हर्नमेंट काउन्सिल. ठीक आहे. हेड ऑफ द गव्हर्नमेंट काउन्सिल असते, त्याच्यामध्ये बजेट वगैरे ते अप्रूव्ह करणं. ठीक आहे. त्यानंतर काउन्सिल ऑफ द मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स, इथे फॉरेन अफेअर्स जाऊन भेटतात. ओके, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. रिजनल अँटी टेरर स्ट्रक्चर, ज्याला रॅट्स म्हणतो आपण, रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर, रॅट्स. ठीक आहे. तर टेररिझम, सेपरेटिझम आणि एक्स्ट्रीमिझम, ठीक आहे, हे जे काही विषय आहेत तर यांच्या विरोधात लढण्यासाठी शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन जे आहे SCO जी आहे तिने हे रॅट्स मेकॅनिझम स्टार्ट केलं आहे. ठीक आहे. तिने हा रॅट्स मेकॅनिझम स्टार्ट केलं आहे. ठीक आहे. खूप जास्त महत्त्वाचं, याला लक्षात ठेवा. त्यानंतर SCO सेक्रेटरीएट आपण बघितलं होतं हे कुठे आहे तर बीजिंगमध्ये आहे. ओके, कुठे आहे हे तर बीजिंगमध्ये आहे. ठीक आहे. ओके, पुढे जाऊया. अजून काही न्यूज आहे बघूया. हे खूप चांगली न्यूज आहे. पंचमहाभूतांवर आधारित भारतातील पहिलाच प्रयत्न. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. ओके. पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण 2.0 उपक्रम काय आहे बघून घेऊया आपण. तर पर्यावरण आणि त्याचसोबत शाश्वत विकासासाठी राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल खात्याने पर्यावरण 2.0 जेन नेक्स्ट जमीन, पाणी, हवा हा उपक्रम जाहीर केला आहे. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांवर आधारित असणारा हा भारतातील पहिला विशेष उपक्रम आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे का. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांवर आधारित असणारा हा भारतातील पहिला विशेष उपक्रम आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार आहे. ठीक आहे. उपक्रम कुठला आहे पर्यावरण 2.0 जेन नेक्स्ट जमीन, पाणी, हवा. ओके. हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्या याविषयी नागरिकांना जागरूक करण्यासाठी तसेच पर्यावरणात अनुकूल बदल घडवून आणण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी माझी वसुंधरा अभियान हा सर्वांगीण उपक्रम राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने यापूर्वी हाती घेतला होता. यापूर्वी कुठला कार्यक्रम होता तर माझी वसुंधरा अभियान. ठीक आहे. आणि आता पर्यावरण 2.0 जेन नेक्स्ट जमीन, पाणी, हवा हा उपक्रम जाहीर झाला आहे करणं. ठीक आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी कृतीकरिता संकल्पना या विषयावर निबंध स्पर्धेच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी उपाय सुचवण्याची संधी मिळणार आहे. ठीक आहे. काय आहे कृतीकरिता संकल्पना या विषयावर निबंध लिहायचं आहे. ठीक आहे. पर्यावरण संवर्धनात नव्या पिढीला अधिकाधिक सामावून घेण्यासाठी तसेच या क्षेत्रात नवी पिढी घडवण्यासाठी तरुणांमध्ये मी फॉर महाराष्ट्र ही भावना रुजवली जाईल. या उपक्रमात निरी तसेच PWD हे देखील सहभागी आहेत. ठीक आहे. खूप महत्त्वाचा आहे उपक्रम, याला लक्षात ठेवा. ठीक आहे. पर्यावरण 2.0. पुढे बघूया अजून काय न्यूज आहे. ओके.
तर निवृत्त एअर कमांडर गोपाळकृष्ण गरुड यांचे निधन का महत्त्वाचं आहे? कारण यांनी 1962च्या भारत चीन युद्धात अत्यंत अप्रगत विमानाचा मदतीनं एअर कमांडर गरुड यांनी निकराने लढा दिला. पुढे 1965च्या युद्धात पाकिस्तानच्या प्रदेशात हवाई छायाचित्रण करून त्यांनी मिळवलेल्या माहितीचा भारतीय लष्कराला आपली युद्धनीती आखण्यासाठी उपयोग झाला. 1965 आणि 1971च्या युद्धातील कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना वीरचक्र सन्मान दिला आहे. ठीक आहे, वीरचक्र सन्मानित आहेत ते, म्हणून ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. निवृत्त एअर कमांडर गोपाळकृष्ण गरुड. ठीक आहे, पुढे अजून एक इम्पॉर्टंट. ठीक आहे, यशवंत दाते संस्थेचे भोळे सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर. डॉक्टर पंढरी पांडे यांना जीवनगौरव, डॉक्टर दीक्षित सावंत, डॉक्टर धारूरकर यांच्या सन्मान. ठीक आहे, आता भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार प्रार्थना समाजाचा इतिहास या ग्रंथाचे संपादक. ठीक आहे, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हा पुस्तक, हा जो ग्रंथ आहे कुठला, प्रार्थना समाजाचा इतिहास. ठीक आहे, हा कोणी लिहिलं आहे? तर ज्येष्ठ इतिहासकार संशोधक डॉक्टर राजा दीक्षितने लिहिलं आहे आणि यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं त्यावेळेला आपण बघून घेतलं. ठीक आहे, प्रार्थना समाजाचा इतिहास कोणी लिहिलं आहे? तर डॉक्टर राजा दीक्षित यांनी लिहिलं आहे. ओके, पुढे राज्यात कांदा दर निम्म्यावर. कांदा दर का आपल्यासाठी महत्त्वाचं आहे? तर एक लक्षात ठेवा, कांदा जो आहे, ठीक आहे, हा सरकारसुद्धा पाडू शकतो. त्यामुळे कांद्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. ओके, तर ऑनियनविषयी बघायचं आहे तर एक लक्षात ठेवा, भारतामध्ये, ठीक आहे, प्रत्येक महिन्याला 13 लाख टन एवढा कांदा लागतो. ठीक आहे, आणि कांदा जो आहे तो बेसिकली 3 हंगामात पिकवला जातो. ठीक आहे, कांद्यासाठी 3 हंगाम असतात. पहिला जो हंगाम असतात तो असतो खरीप हंगाम. ठीक आहे, खरीप हंगामामध्ये जुलै ते ऑगस्ट या दरम्यान आपण पेरणी करतात आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान ते पीक तयार होतो करणं. ठीक आहे, त्यानंतर लेट खरीफ असतो दुसरा. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरणी केली जाते आणि हार्वेस्टिंग होते जानेवारी मार्चमध्ये, कापणी होते जानेवारी मार्चमध्ये. ठीक आहे, राबी हंगाम जो असतो तो डिसेंबर जानेवारी दरम्यान घेतला जातो आणि त्याच्यामध्ये कापणी होते मार्च आणि मे दरम्यान. ओके, आता हा मध्ये राबी हंगाम जो आहे तो सर्वात महत्त्वाचा असतो. 70% जो उत्पादन होतो, ठीक आहे, तो राबी हंगामामध्ये होतो. त्यानंतर 20% उत्पादन हा खरीप हंगामामध्ये होतो आणि लेट खरीप दरम्यान 10% फक्त उत्पादन होतो. ओके, आता राबी क्रॉप जे आहे, ठीक आहे, ते आपलं मार्केटमध्ये मार्च आणि मेच्या दरम्यान अवेलेबल असतो. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याचा जो प्रमाण आहे तो कमी कमी होत जातं करणं. ओके, महत्त्वाचं काय माहिती आहे की जेव्हा 70% प्रोडक्शन हा राबी हंगामातून होत नाही, ठीक आहे, आणि जर म्हणजे त्या काळामध्ये तेवढी जरूरत नसेल तर त्याला आपण काय करतो, आपण स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे, आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्याची खूप जास्त गरज असते तेव्हा आपण त्याला बाहेर पाडतो. ठीक आहे, 2 हंगामामध्ये जो गॅप असतो ना त्या दरम्यान प्रोडक्शन नसतं, म्हणजे प्रोडक्शन होतच नाही ना हंगामाच्या दरम्यान जो गॅप असतो तिथे, मग तेव्हा हे सर्व स्टोअर केलेला माल बाहेर काढला जातो. मग इथे जे प्रोडक्शन आहे, ठीक आहे, सर्वात जास्त कुठे होतं तर महाराष्ट्रामध्ये होतं, मध्य प्रदेशमध्ये होतं, त्यानंतर गुजरातमध्ये होतो. प्रॉब्लेम काय, भाव का वाढतात तर लक्षात ठेवा, भारतामध्ये जे काही आपले शेती आहे, ठीक आहे, तर शेतीमध्ये प्रॉपर इरिगेशन फॅसिलिटीज नाही. ठीक आहे, पाणीचा अभाव असतो करणं. त्यानंतर त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्टोरेज फॅसिलिटी नाही आहे. ठीक आहे, जे हे सर्व जे उत्पादन असं आहे मग त्याला स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नाही आहे. आपल्या इथे जेव्हा आपण प्रवासादरम्यान ते सर्व खराब होऊन जातो आणि त्यामुळे खूप जास्त नुकसान होतो आणि त्याचं कारणाने आपल्या इथे जे भाव आहे ते भाव वाढी आपल्याला बघायला भेटते करणं. ठीक आहे, उत्पादन तर भरपूर आहे आपल्या इथे, ठीक आहे, उत्पादन भरपूर आहे, पण उत्पादन झाल्यानंतर त्या उत्पादनाला ठेवण्यासाठीची जागा नाही आहे किंवा दुसरे इतर कारणं आहेत. ठीक आहे, प्रवासादरम्यान त्याचं लॉस होतो करणं. ठीक आहे, मग या सर्व कारणामुळे किंवा कधी कधी आपल्या इथे नॅशनल कॅलॅमिटीज येतात. ठीक आहे, आता मध्यंतरी ते काय म्हणतात त्याला, सायक्लॉन वगैरे आले होते, चक्रवाती वादळ वगैरे आले होते. ठीक आहे, त्यामुळे खूप जास्त नुकसान होतं. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक राज्यामध्ये उत्पादन होत नाही. काही स्पेसिफिक राज्य आहे जसे की महाराष्ट्र झाला, मध्य प्रदेश झाला, गुजरात झाला, कर्नाटक झाला, बिहार झाला, याच राज्यांमध्ये फक्त याचं उत्पादन होतं. त्यामुळे इथून तिथे त्याला आपल्याला ट्रान्सफर करावं लागतं आणि या ट्रान्सफर दरम्यान खूप जास्त लॉसेस होतात आणि त्यामुळे कांद्याचा जो भाव आहे तो खूप जास्त वाढतो करणं. ठीक आहे, दिवाळीच्या आधी आपल्याला खूप जास्त वाढलेला भाव बघायला भेटतो कांद्याचा. ओके, तर हे आपण माहिती घेतली कांद्याबद्दल. ठीक आहे, अजून पुढे काय बघूया, आहे का न्यूज? ओके, तर नोकरी गमावलेली तरी विम्यातून भरपाई. ठीक आहे, भारतामध्ये जर तुमची नोकरी गेली असेल तर भारत सरकारकडनं अशी कुठलीही पॉलिसीज नाही आहे. ठीक आहे, की ज्याच्यामधून तुमची जर नोकरी गेली असेल तरी तुम्हाला काहीतरी त्याचं
आधार भेटेल करणं. परंतु आता एक कंपनी आहे, ठीक आहे, तर तिने एक प्रोव्हिजन केलं आहे की ज्यांचा जॉब लॉस झाला आहे, ठीक आहे, काय बोललो मी, की ज्यांचा जॉब लॉस झाला आहे किंवा ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे, ठीक आहे, किंवा कर्मचारी कपात आणि अपंगत्व किंवा मृत्यूमुळे रोजगार गेला आहे किंवा उत्पन्न थांबलं आहे, अशा दोन्ही परिस्थितीमध्ये विमा योजनांमध्ये 3 महिन्यापर्यंत कर्जाचा परतफेडीचा हप्त्याची भरपाई करण्यात येईल. ठीक आहे, तुम्ही जर विमा घेतला असेल आणि तुमची जर नोकरी गेली आहे किंवा कोणाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे तुम्ही जर विमा भरू शकत नाही आहे, मग त्या काळामध्ये जी विमा कंपनी आहे ते तुमचे पुढचे 3 महिन्याचे जे विमे आहेत ते स्वतः भरून देईल. ठीक आहे, नंतर तुम्हाला त्याला पे करावं लागेल करणं. ओके, आणि सध्या पॉलिसी बाजार ही जी विमा कंपनी आहे तिने हा प्रोव्हिजन आणलं आहे करणं. ओके, जे काही तुम्ही कर्ज काढलं असेल त्याची परतफेड ती विमा कंपनी करेल. ओके, ही लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे कोहलीकडून सचिनचा विक्रम मोडीत झाला आहे. ठीक आहे, 12,000 धावा करणारे कोहली हा अनुक्रमाने म्हणजे म्हणजे जगामध्ये, ठीक आहे, 6व्या क्रमांकाचे असे खेळाडू आहेत. ठीक आहे, याआधी सचिन तेंडुलकर, कुमार संगक्कारा, रिकी पॉन्टिंग, सनथ जयसूर्य आणि महिला जयवर्धनने हे विक्रम घेतलं आहे करणं. ओके, लक्षात ठेवा, कोहली जे आहेत त्यांनी 242 धावांमध्येच 12,000 रनांचा किंवा 12,000 धावांचा जो लक्ष्य होता ते गाठलं आहे करणं. याआधी सचिन तेंडुलकरच्या नावावरती हे विक्रम होता, पण त्यांनी 300 हे मॅचेस घेतले होते करणं. ठीक आहे, किती घेतले होते तर 300 डाव घेतले होते. विराट कोहलीने किती घेतले, 242 डाव घेतले. ठीक आहे, आणि काल भारत जिंकलं आहे ऑस्ट्रेलिया विरोधात, पण सिरीज हरलो आहे आपण. 3 मॅचची सिरीज होती, 2-1ने ऑस्ट्रेलिया जिंकलं आहे करणं. ठीक आहे, तर ही होती आजची सर्व न्यूज डिस्कशन. आय होप तुम्हाला काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन भेटली असतील करणं. ठीक आहे, सायमल्टेनियस नोट्स बनवत जा, ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत, कारण हे आज आहे, तुम्ही उद्या तुम्ही नंतर पुन्हा व्हिडिओ कधी बघणार ते तुम्हाला पण माहीत नाही. त्यामुळे जेव्हा व्हिडिओ बघतात तेव्हा नोट्स बनवत जा. काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता करणं. ठीक आहे, याची जे PDF आहे ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके, तर जाता जाता घरी राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.